भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याड येथील किटाळी टी पॉइंटवर उभारण्यात आलेली महसूल विभागाची तपासणी चौकी सध्या केवळ शोभेची वस्तू ठरत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। अवैध रेती आणि मुरुम वाहतूक रोखण्याकरिता लाखो रुपये खर्च करून उभारलेली ही चौकी रात्रीच्या वेळी पूर्णपणे निष्क्रिय असल्याचे चित्र समोर आले आहे। चौकी समोरूनच ओव्हरलोड ट्रॅक्टर आणि अवैध वाहतूक करणारी वाहने बिनधास्तपणे जात असल्याचा आरोप होत असून महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याड येथील किटाळी टी पॉइंट परिसरात अवैध रेती आणि मुरुम वाहतुकीचा व्यवसाय पुन्हा एकदा जोरात सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे। अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता महसूल विभागाने येथे तपासणी चौकी उभारली। शासनाच्या निधीतून लाखो रुपये खर्च करून ही चौकी उभारण्यात आली। मात्र प्रत्यक्षात रात्रीच्या वेळी या चौकीवर कर्मचारीच उपस्थित नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार रात्री उशिरापर्यंत ओव्हरलोड ट्रॅक्टर, डंपर आणि इतर वाहने चौकी समोरून कोणत्याही तपासणीशिवाय सर्रासपणे जातात। चौकी अस्तित्वात असतानाही अवैध वाहतुकीला लगाम लागत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे। या अवैध रेती आणि मुरुम उत्खननामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचे बोलले जात आहे। दुसरीकडे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून नदीपात्र आणि नैसर्गिक संसाधनांवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे। ओव्हरलोड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे परिसरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे। वाहन चालक आणि नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। तरीही संबंधित विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे। नागरिकांनी आता महसूल प्रशासनाला थेट इशारा दिला आहे। चौकीवर 24 तास कर्मचारी तैनात करून अवैध वाहतुकीवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्थानिकांनी दिला आहे। आता प्रश्न असा आहे की लाखो रुपयांची चौकी नेमकी कोणासाठी उभारण्यात आली? अवैध रेती माफियांना रोखण्यासाठी की त्यांच्यासमोर मूक प्रेक्षक बनण्यासाठी? याकडे आता जिल्हा प्रशासन आणि वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। किटाळी टी पॉइंटवरील तपासणी चौकीची ही स्थिती प्रशासनाकरिता चिंतेचा विषय ठरत आहे। अवैध रेती आणि मुरुम वाहतुकीमुळे शासनाचा महसूल बुडत असताना पर्यावरण आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान होत आहे। आता महसूल विभाग आणि जिल्हा प्रशासन या प्रकरणात काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।